मला नेहमी हा प्रश्न पडतो की माझ्या चेहऱ्याकडे बघून असं का वाटतं लोकांना की हा विलनच. कशी घंटा जशी असते ना, पहिली बेल झाली, हां ठीक आहे ठीक, दुसरी घंटा, अरे तिसरी घंटा, बास आता पडदा उघडणार, प्रेक्षक समोर असणार आणि आता काय होईल माहिती नाही. आपण प्रिपरेशनमध्ये असतो, 2-2.5 महिने प्रॅक्टिस केलेली असते वगैरे वगैरे, पण ते आता बघूयात काय झालेली, पेपर सोडून झाला आहे, आपल्याला माहिती आहे आपण 100 मार्काचा पेपर सोडवला आहे, पण आता प्रेक्षक पेपर तपासणार आहेत, तर ते वेगळं आहे. सो आज वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही आहे. चौकातल्या गप्पा मारू, फुकटच्या गप्पा मारू, का नेमका देवमाणच्यासारख्या गप्पा मारू, हा असा प्रश्न पडला आहे मला. फकाट सिनेमाच्या निमित्ताने तू आला आहे, चौकाची चर्चा सगळीकडे सुरू आहे, देव माणूस आम्ही कधी विसरणार नाही आहोत. सो कशा पद्धतीच्या गप्पा मारायच्यात आपल्याला? गप्पा मारूयात ज्या नॉर्मल चौकात गप्पा होतात, माणसं फकाटून गप्पा मारतात, त्या गप्पा पण मारूयात. खरं तर याआधी आपला इंटरव्ह्यू जो झाला होता तो देव माणूस संदर्भ झाला, त्यामुळे देव माणसाबद्दल गप्पा मारून झाल्यात. आता जे काही येणार आहे पुढे त्याच्याविषयी गप्पा मारूयात. मग आयुष्यात कोण येणार आहे की नाही ते सांगा. आयुष्यात सध्या 2 जूनला 2 सिनेमे येत आहेत. त्याचं नाव आहे चौक आणि दुसरा आहे फकाट. 2 मुली असं काही आत्ता तरी इतक्यात काही नाही आहे असं आयुष्यात. होपफुली ते पण लवकर येईल, फिंगर क्रॉस. अपेक्षा करतो अशी, अपेक्षा म्हणजे फक्त अपेक्षा करतो मी अशी. अपेक्षा काही मुलीचं नाव नाही, हिंट वगैरे काही नाही आहे कोणाला. हां, मला असं वाटलं की आता लगेच 2 जून नंतर सिनेमा तर येत राहणार, साखर वगैरे पडू आणि असं काहीतरी. हो खरंच हे खोटं वाटू शकतं, पण हे खरं आहे. हे मालिकेत होऊ शकतं, त्यामुळे पुन्हा एकदा तुला देव माणूस 3 वगैरे करावी लागेल, जेणेकरून देव माणूस 3 होईल की नाही मला माहिती नाही, पण करायला आवडेल मला. कारण सेकंडलाच खरं तर त्याची जी काही कृत्य केलं होतं त्याने, पाप जी केली होती त्याची त्याला शिक्षा मिळाली, त्याला लटकवलं आहे, त्यामुळे तो आता देवाघरी गेलेला आहे. आणि अशा वाईट कृतीच्या माणसांच्या बाबतीत असंच झालं पाहिजे. डेफिनेटली. पण मला सांग, तुझ्या आयुष्यात असं कोणी आलं आहे का की यार आत्ता ही व्यक्ती माझ्या आयुष्यातून जाऊ नये? ॲज अ फ्रेंड म्हणून बरीच मित्रमंडळी तुझ्या आयुष्यात अवतीभवती आहेत. खूप मित्रमंडळाचा म्हणजे चौकावर बसलेला असतो नेहमी, हे असं म्हणायला हरकत नाही या गप्पा मारायला, मित्रांबरोबर स्पेशली. सो मला सांग, असा कुठला जवळचा मित्र तुझा? माझा असा एक मित्र नाही आहे. मला असं वाटतं की माझे सगळे जे मित्र आहेत ते मला कधीच सोडून जाऊ नये, किंवा ज्या काही मैत्रिणी आहेत त्या कधीच सोडून जाऊ नये. त्यातल्या त्यात स्त्रीलिंगी एक म्हटलं तर कला, जी काही कला संचारली आहे माझ्या अंगात, तर ती मला आयुष्यभर सोडून न जाऊ, हीच फक्त नटराजा चरणी प्रार्थना करतो मी. हा भोळा चेहरा ना, प्लीज या चेहऱ्याच्या मागे जाऊ नका. हा भोळा चेहरा असाच गोड बोलतो आणि नंतर फसवतो. हेच आपल्याला पाहायला मिळालं आहे मालिकेचं. हे मी तिकडे त्याच्यासाठी मला वेगळं मानधन मिळायचं हे सगळं करण्यासाठी, ते वेगळं मी करायचं, हे नाही करत आहे, हे वेगळं आपलंच. हे खरं आहे, जे काय आहे ते सगळं खरं आहे. हां खरं आहे, हे खरं आहे. मी बरं मला सांग, आता सिनेमा झाला, वेबसिरीजमध्ये आम्हाला वाट बघतोय आम्ही. वेबसिरीजमध्ये कधी आम्हाला हा चेहरा दिसतो? वेबसिरीजची मी पण वाट बघतो आहे. खरं तर मी एक वेबसिरीज केली होती, पण असं काही अजून घडलं नाही आहे पुढे. डबिंग वगैरे झालं आहे, पण मी पण वाट बघतो की कधी बाहेर येईल. आणि येस, कारण आपण तू म्हणालीस तसं की आत्ता देव माणूस वगैरे किंवा भैयासाहेब आधी जो काही केला होता, लोकांच्या मनात तसं गारूड झालं होतं, लोकांनी ते डोक्यावर घेतलं होतं. त्याच्यानंतर आता मी स्पर्धा आपली स्वतःशीच असते नेहमी, की आधीची जी कामं आहेत त्याच्यापेक्षा आत्ताचं काम चांगलं झालं पाहिजे. तर मला वाटतं की स्पर्धा ही स्वतःशीच असते, त्यामुळे माझी आधीची जी काही कामं आहेत त्याच्यापेक्षा हे काम मी चांगलं करण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. तर तेच आहे. आता सनी शिंदे म्हणून कॅरेक्टर करतो, किंवा इकडे फकाटमध्ये मकसूद म्हणून करतो आहे. एकाच दिवशी 2 सिनेमे येत आहेत. म्हणजे माझी खरं तर ज्युनियर आर्टिस्ट म्हणून सुरुवात झाली आहे, आणि तिकडे सिनेमाचं सगळ्यात शेवटी पुशअप बॉय किंवा द पासिंग बॉय किंवा द रोजवाला बॉय किंवा द न्यूजपेपरवाला बॉय, फक्त असं नाव यायचं. मग किरण गायकवाड असं पुढे यायचं. तर ते सगळं तो प्रवास करून आता किरण गायकवाड असा पहिल्यांदा येणार आहे. तर तो प्रवास खूप भारी आहे, आणि त्यामुळे एक वेगळी एक्साइटमेंट आहे. आणि आत्ताच्या आधीच्या कामापेक्षा हे काम वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहे. आता हे 2 जूनला बाहेर येतं आहे, मग लोक ठरवतील की कसं झालं आहे. बरं, ॲक्टर म्हणून मागे वळून बघताना काय फिलिंग्स आहेत? कारण की जी सुरुवात तू सांगितली आहेस की एक छोटासा मुलगा, पासिंग बॉय वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तू केल्या आहेत. आज मागे वळून बघतोयस की आज ही प्रसिद्धी मिळाली, आज ही एवढी सगळी लोकं तुझ्याजवळ आहेत. डेफिनेटली अजून तुला करायचं आहे, अजूनही करायचं आहे, पण तरी आत्तापर्यंतचा हा प्रवास घडलेला आहे, त्याच्याबद्दल कोणाला सगळ्यात जास्त क्रेडिट देतेस? आईला.
अर्थात, कारण आई या सगळ्या प्रवासामध्ये होती. न डगमगता किंवा माझ्या काही चढ उतारांमध्ये आईच होती मला पुश करणारी. खचलो जरी असेल तरी त्याच्यातून सावरणारी आई होती. त्यामुळे या सगळ्या प्रवासात आईचं खूप मोठं योगदान आहेच आहे. बाकी मित्रमंडळी आहेत, ते कधीही सोडत नाही, शिव्या घालून हक्काने सांगतात, कान पिळून सांगतात. तर ही सगळी मंडळी आहेत, त्यांच्यामुळे घडलं आहे. आणि कसं वाटतं तुला? खरं तर आपण एखादं इप्सिस डोळ्यासमोर ठेवतो किंवा आपण काहीतरी आता इथे पोचायचं आपल्याला, तर ते कदाचित तिथं वाटचाल चालू आहे माझी, अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. ते बोलेन मी आता लवकरच. काय मला बोलेन. हा चेहरा हिरोमधून पॉझिटिव्ह हिरो म्हणून छानसा एका मुलीच्या प्रेमात पडलाय असं काही दिसणार आहे? मला नेहमी हा प्रश्न पडतो की माझ्या चेहऱ्याकडे बघून असं का वाटतं लोकांना की हा विलनच. काय हे काही कळलं नाही आहे मला आत्तापर्यंत. पण दया गायकवाडला काहीतरी वेगळं वाटलं माझ्या चेहऱ्याकडे बघून. आणि श्रेयसची आणखीन एक पुढची फिल्म करतो मी, त्याच्यामध्ये आहे एक रोमॅन्टिक वगैरे सिक्वेन्स आहे त्याच्यामध्ये पण. तर काहीतरी आता वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो मी पण. बघूयात ते कसं वाटतंय लोकांना. मी केले तर सगळं काम कमालच. आता बघूयात म्हणजे बाहेर येईल तेव्हा. खऱ्या आयुष्यात मुलगी मिळताना खरंच प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून सांगते. नाही होणार असं काय, म्हणजे जे आहे ते आहे, म्हणजे रिअल. आयुष्यात मुलगी आहे याच्या एक कन्फर्म आहे. बरोबर, ठीक आहे. तुझ्या म्हणण्यापुरतं एक्सक्लुझिव्ह तुम्हाला लाईन मिळते, हो आहे आयुष्यात मुलगी, पण नाहीये. खरंच नाहीये. अरे तुम्हाला वाटतं याच्याकडे बघून की याच्या आयुष्यात कुठलीही मुलगी नसते? अरे नाही तर नाही. आता म्हणजे असेल तर मी नक्की सांगितलं असेल, मला आवडलं असतं माहिती आहे. म्हणजे मी तर सिरियसली एक्झॅक्टली मला आवडलं असतं. म्हणजे मी तुला माहिती आहे इन्स्टावरती किती ॲक्टिव्ह असतो मी, वेगवेगळ्या मुलींबरोबर रील्स बनवतच असतो. तर मी माझ्या रिअल पार्टनरबरोबर नक्कीच बनवायला आवडली असते ना मला, मी बनवलीच असते. तर तुझी आणि पूर्वा शिंदेची भरपूर चर्चा रंगली की हे दोघं प्रेमात आहेत. हे खूप भारी आहे. माझ्या पहिल्या सिरियलची ती हिरोईन होती माझ्याबरोबरची, वॅम तिने केलं होतं. पण असं काही नाही आहे, आम्ही खूप चांगले मित्र आहोत. पण ते वाले तसं नाही की आम्ही खूप चांगले फ्रेंड्स आहोत, पण खरंच खूप चांगले फ्रेंड्स आहोत. पण त्याच्या पलीकडे आमच्या दोघांमध्ये काही नाही आहे, काही नसणार आहे. दॅट्स इट. बरं, एक शेवटचा प्रश्न विचारेन. आयुष्यात बरेच चढउतार तू पाहिलेले आहे तुझ्या खऱ्या आयुष्यात. सो अशी कुठली वेळ आली की खरंच तू तिथे खचला गेलायस पूर्णपणे? नेहमी असं होतं, म्हणजे दरवेळी होतं. किंवा पोटात गोळा नेहमी येतो. आत्ता पण पोटात गोळा आलेला आहे, कारण आत्ता रिलीजिंग तोंडावर आहे सगळं. खचलो असं नाही म्हणणार मी त्याला. पोटात गोळा आला आहे, प्रेशर आहे एक वेगळंच, की माहिती नाही आता काय कसं केलं. तर सगळं मन लावून जीव तोडून सगळं केलेलं आहे. आता प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची, म्हणजे परीक्षेला बसतो आहे आपण, परीक्षा देऊन झालेली, पेपर सोडून झाला आहे, आपल्याला माहिती आहे आपण 100 मार्काचा पेपर सोडवला आहे. पण आता प्रेक्षक पेपर तपासणार आहेत, तर ते वेगळं आहे. ते खरंच शब्दात नाही सांगता येणार, असं काहीतरी आहे ते. ती प्रत्येक कलाकाराची माझ्या मते हीच अवस्था होत असणार आहे प्रत्येक रिलीजिंगच्या वेळेस. म्हणजे ते नाटकाची घंटा जशी असते ना, पहिली बेल झाली, ठीक आहे, दुसरी घंटा, अरे तिसरी घंटा, पास, आता पडदा उघडणार, प्रेक्षक समोर असणार आणि आता काय होईल माहिती नाही. आपण प्रिपरेशनमध्ये असतो, 2-2.5 महिने प्रॅक्टिस केलेली असते वगैरे वगैरे. पण ते आता बघूयात काय. आता प्रेक्षकांना काय सांगशील? 2 जूनला सिनेमा येतो चौक, ज्याच्यामध्ये मी मध्यवर्ती भूमिकेमध्ये आहे. माझ्या आयुष्यातला पहिला मेन प्रोटॅगनिस्ट म्हणून मूवी आहे, तर जीव ओतून काम केलेलं आहे मी. तर नक्की बघा. आणि भकाट हा पण सिनेमा त्याच दिवशी येतो आहे. त्यात एक वेगळं कॅरेक्टर आहे, मकसूद. तर दोन्ही सिनेमांचा आस्वाद घ्या आणि येस, माझ्यावरती प्रेम करत राहा. आणि हंच TVला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि नोटिफिकेशन घंटा दाबायला विसरू नका, कारण ती नाही दाबली तर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन कसं येणार. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. थँक्यू.